नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा ताईंनो, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर येत आहे। अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या ज्या काही आपल्या त्या मागण्या आहेत, त्या मागण्या जिल्हा परिषद पुणेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद खंडागळे साहेब यांच्यासोबत मांडण्यात आल्या। तसेच त्यांनी त्या काही प्रश्नांची उत्तरे देखील दिलेली आहेत। ती कशा पद्धतीने दिली आणि आपल्या मागण्या कोणत्या, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि ताईंनो, असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा काय माहिती आलेली आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी एकता सेवा संघ यांच्या वतीने दिनांक 9 जून 2026 रोजी जिल्हा परिषद पुणेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद खंडागळे साहेब यांच्यासोबत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रश्नांवरती व काम करीत असणाऱ्या येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मीटिंग लावण्यात आली। या मीटिंगमध्ये आपण आपल्या अध्यक्ष पूनमताई निंबाळकर यांनी आपल्या सेविका व मदतनीस यांच्या वतीने खालील महत्त्वपूर्ण प्रश्न मांडलेले आहेत। त्याच्यातील बघा एक महत्त्वपूर्ण प्रश्न पहा। आत्ताचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की अंगणवाडी रजिस्टर लेस करण्याबाबत पत्र निघाले आहे, तरी ज्यावेळी अंगणवाडी तपासणीसाठी अधिकारी येतील त्यावेळेस रजिस्टर दाखवण्याची सक्ती करू नये। 2 नंबरचा प्रश्न पहा, अंगणवाडीची वेळ जिल्हा परिषद लेवलवरून पत्र जी आर प्रमाणेच काढण्यात यावे। 3 नंबरचं पहा, जिओ टॅग फोटो सक्ती करू नये। 4 नंबरची मागणी पहा, कामावर असताना ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस मयत होतात त्यांच्या वारसदारांना एक रकमी लाभ मिळण्याबाबत। 5 नंबरचं पहा, सेवानिवृत्तीनंतर कार्यालयाकडून प्रमाणपत्र मिळावे। 6 नंबरचं पहा, मीटिंगची वेळ मर्यादित असावी। 7 नंबरचा ऑप्शन पहा, पर्यवेक्षिका बीट बदली दर 3 वर्षांनी करण्यात यावी। 8 नंबरचं पहा, प्रोत्साहन भत्ता मानधनासोबतच मिळावा, यासाठी आपल्या स्तरावरून पत्रव्यवहार करण्यात यावा। 9 नंबरचा ऑप्शन पहा, शासनाने दिलेले मोबाईल बंद आहेत तरी लवकरात लवकर नवीन मोबाईल मिळावेत। 10 नंबरची मागणी पहा, नवीन मोबाईल मिळेपर्यंत मोबाईल रिचार्जची जी रक्कम आहे ती रक्कम वाढवून देण्यात यावी। वरील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावर आपल्या खात्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद खंडागळे साहेब यांनी पुढील प्रमाणे मार्ग सांगितले आहेत। त्याच्यामधला बघा 1 नंबरचा ऑप्शन पहा, अंगणवाडी रजिस्टर लेस होणार आहेत तरी 2 ते 3 रजिस्टर सोडले तर इतर रजिस्टरबाबत अधिकारी तपासणीसाठी आल्यानंतर सक्ती केली जाणार नाही, असे पत्र काढण्यात येईल। 2 नंबरचा ऑप्शन पहा, अंगणवाडीची वेळ यासाठी लवकरात लवकर GRचा विचार करून पत्र काढण्यात येईल, अशी अपडेट आपल्या समोर आलेली आहे। 3 नंबरचं पहा, जिओ टॅग फोटो ही CDPO मीटिंगमध्ये चर्चा करूनही याचाही योग्य निर्णय घेऊन तसे पत्र काढण्यात येईल। 4 नंबरचा ऑप्शन पहा, ज्या सेविका मदतनीस कामावर असताना मयत झाल्या आहेत त्यांच्या वारसदारांना एक रकमी लाभ देण्यात येईल। 5 नंबरची माहिती पहा, सेवानिवृत्ती नंतर कार्यालयाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल। 6 नंबरचं पहा, मीटिंग वेळ मर्यादित ठेवण्यात येईल, यासाठी प्रकल्प अधिकारी यांना सूचना देण्यात येतील। 7 नंबरचं पहा ताईंनो, पर्यवेक्षिका बदलीबाबत GR प्रमाणे योग्य निर्णय घेण्यात येईल। 8 नंबरचं पहा, प्रोत्साहन भत्ता शासन स्तरावर पत्रव्यवहार करण्यात येईल। 9 नंबरचा ऑप्शन पहा, नवीन मोबाईल लवकरात लवकर दिले जातील। आणि 10 नंबरचा जो आपला शेवटचा प्रश्न होता तो पहा, त्याच्यावरती उत्तर काय आलेलं आहे, मोबाईल रिचार्ज रक्कम वाढ करण्यात येईल। वरील प्रमाणे सर्व सविस्तर चर्चा करण्यात आली। सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवले जातील, असे आश्वासन श्री खंडागळे साहेब यांनी दिलेले आहेत। यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष सविताताई रायकर, सोनाली गायकवाड, मांजरी बुद्रुक पुणे जिल्हा कार्याध्यक्ष उर्मिला पोरे, पुरंदर तालुका अध्यक्ष अनिता बेलसर, पुरंदर तालुका कार्याध्यक्ष तनया जाधव, इंदापूर तालुका सचिव सीमा खंडागळे, इंदापूर तालुका सहसचिव विजया दळवी, इंदापूर तालुका कार्याध्यक्ष या उपस्थित होत्या। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आपल्या समोर आलेली आहे। उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांना त्याचं निवेदन देण्यात आलेलं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या
ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.